Good morning. Welcome to the day 2 of my Banff journey. मस्त इथे बाजूला बसून आम्ही आता चहा पिणार आहे. सकाळचे 8 वाजले. आपली चहा बनवून रेडी आहे. मी टोस्ट पण आणलेत खायला. As you can see, मस्त ट्रेन चालली आहे मागे. बाजूला नदी वाहते आणि सगळा माउंटन व्ह्यू आहे. ही कॅम्प ग्राउंड खूप सुंदर आहे, एकदम सुंदर. ही गोल्डन मध्ये जर का तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डू व्हिजिट. प्लस इकडची चांगली गोष्ट ही आहे, इथे शॉवर फॅसिलिटी आहे. तुम्ही आंघोळ करू शकता, एकदम वेल मेंटेन आहे, सगळं व्यवस्थित होतं. देन भांडी घासायला सुद्धा त्यांनी 2 सिंक दिलेले आहेत. खूप सनी वेदर आहे, जवळजवळ 20-21 टेम्परेचर, खूप मस्त. आणि मी सनस्क्रीन विसरली आहे ऑफकोर्स नेहमीप्रमाणे. आज आपण सगळ्यात पहिले जाणार आहोत गोल्डन स्काय ब्रिजला आणि तिथे जवळजवळ थोडेफार ऍडव्हेंचर्स करू, थोडं एक्सप्लोअर करू. तिथे सगळ्यात उंच सस्पेन्शन ब्रिज आहे कॅनडामधला, तो बघू, तिकडची ब्युटी बघू आणि त्यानंतर आपण एमरेल्ड लेकला जाणार आहे, विच इज अगेन अ मोस्ट ब्युटिफुल लेक. सो दिस इज एंट्रन्स फॉर गोल्डन स्काय ब्रिज. आम्ही आल्यावर एक पास घेतला विच इज फॉर $77 पर पर्सन, ज्याच्यामध्ये गोल्डन स्काय ब्रिजचा ऍक्सेस आम्हाला मिळेल आणि एक कोस्टल राईड आहे त्याचा ऍक्सेस मिळेल. गुड, द राईड वॉज सो गुड. मी खूप रील्स आणि व्हिडिओमध्ये बघितले आणि मला ते करायचंच होतं. लुक ॲट दिस ब्रिज, याच्या खाली मस्त वॉटरफॉल चालू आहे. गॉश, इट्स सो ब्युटिफुल. सो दिस इज गोल्डन स्काय ब्रिज. ओ माय गॉड, अनिकेत कंटिन्युअसली मोबाईल हातामध्ये घेऊन त्याचं मॅच चालू आहे आणि लास्टच्या 2 ओव्हर बाकी आहेत. What a catch! Oh, this is the best moment. Catches win matches. Yes, probability 95%. Man. Look at the view, guys. Look at the view. This is the second suspension bridge. इथे आल्यावर खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो. तो अभी आ गए हैं अपन मैग्नेट लेने. दिस इज अ मॅन्डेटरी थिंग टू डू. शिंदे साहेब नेहमी 2 मॅग्नेट घेतात, इंडियाच्या घरासाठी एक आणि कॅनडा घरासाठी एक. छान शॉप आहे आणि किती छान उडत होते. अभी हम सोच रहे हैं कि KFC जाए. KFC ला जातो, फटाफट ठूसतो एंड देन वी विल हेड टू एमरेल्ड लेक. तर आपण एमरेल्ड लेकला जाणार आहे, बट तिथे आउटफिट तर चेंज करणार आहे. तर प्रत्येक स्पॉट साठी मी नवीन ड्रेसेस पॅक केले. चेंज करेंगे और फिर एमरेल्ड में घुसेंगे. खूप छान ऊन पडलंय आणि खूप हॅपी वेदर आहे. खूप सिनिक वे आहे. दिस इज माय हजबंड दिल्ली. देखील काय दिसतायत यार, एवढी प्रचंड दिसतायत ना, मोठे. गॉश, हा ऍक्च्युली घाट आपल्या घाटासारखं आहे ना, चांगला घाट आहे ते. अनिकेत लाईन दिसतीये बघ माउंटन्सची, ज्याच्यावर बर्फ आहे. मे बी आय कॅन झूम इन. गॉश, टोरंटोला ट्रेन जाते विच गोज फ्रॉम दी रॉकीज. सगळं सिनिक खूप सुंदर आहे. किती दिवसाची जर्नी आहे ती 5-6 दिवसाची आहे. दिवसा चालते कारण की तुम्हाला सगळे सिनिक व्ह्यूज दिसले पाहिजे. मग ती या माउंटन्स मधूनच जाते. आणि खूप सुंदर. कॉस्टली पण आहे. कितीला आहे? आय थिंक इट्स $5,000. ते जे सगळ्यात चांगले वाले रूम्स आणि ते. वाव, फेडेक्स वाला स्पॉन्सर कर दो. पूरे के पूरे वीडियो में तुम ही हो. खुशी देख रहे हो. किती हे दिसत आहेत का माउंटन्सची पूर्ण रांग. लुक ऍट दिस. गॉश, सो गुड. अतिशय सुंदर व्ह्यू आहे गाईज, अतिशय सुंदर. आणि मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता येत नाहीये, पण मध्ये या डोंगराच्या मध्ये एक नदी वाहतीये. एवढी छान दिसतीये ती, पण मध्ये झाडं येतात तर ती दिसत नाहीये मला, म्हणजे कॅमेरामध्ये. इथे मस्त ऑटो पायलटवर टाकली आहे गाडी. देखते रहो व्ह्यूज देखते रहो. टोटल व्ह्यूज बघतायत
अशी डिअर पळत आली पाहिजे आणि थांबलं पाहिजे आणि त्याच्याच मागे मागे पळत तो बाहेर आला पाहिजे. इथे सगळ्यांनी बाहेरच पार्क केलेली आहे. मला वाटतं आतमध्ये फुल असेल पार्किंग. रोडवरच सगळ्यांनी केली. आणि आपण इथेच करू. हाय, इज पार्किंग फुल? इधर मिल रहा है तो लगा देते हैं और चलते चलते जाते हैं शिंदे जी. Few moments later. मी हा प्रिटी पिंक ड्रेस घातलेला आहे which is really cute. I'll show you in some time. Look at the view, guys. Look at this. This is so green. $100 आहे 1 तास. दोघं जण करू शकतो. हा. क्यूटचं शॉप आहे. ऍक्च्युली आम्ही हाईकला चाललोय. एवढी शांतता आहे इथे. एवढं सुंदर आहे. सगळं हिरवंगार. ओके, सो एक प्रॉब्लेम झालाय. द थिंग इज की टेस्ला जी आहे ती फक्त मोबाईलने चालू होते और त्यांनी एक की कार्ड दिलेलं असतं त्याच्याने चालू होते. तर सीन असा आहे की की कार्ड आम्ही गाडीतच ठेवलंय आणि अनिकेतच्या मोबाईलची बॅटरी झालेली आहे 0%. सो देअर इज नो वे टू ओपन द कार राईट नाव. तर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये निघालोय. ते त्यांच्या इथे जाऊन विचारतो की चार्जर आहे का. 5% जरी चार्जिंग झाली तरी पण गाडी ओपन होईल. अदरवाईज टो करायला लागेल. माय गॉड, रोज काही ना काहीतरी होईल. चार्जर इथे मोस्टली तर लोकांकडे ऍपलच असतो. मे बी चार्जर भेटून जाईल. लुक ॲट द माउंटन. कशी 0% बॅटरी नाही होणार एवढ्या सुंदर जागेवर. आणि अनिकेत मला ओरडत राहतो. हा माणूस माझ्याशी भांडतो. दिस मॅन. असं करू नको. मी एकटीने नाही 0% केली. कॅनोइंग करायला पण नाही भेटलं. सो न्यू अपडेट. आम्ही गाडीत पोहोचलेलो आहोत. साहेबांनी तिथे 5% चार्जिंग केली. म्हणजे तिथे एवढे छान लोक होते ना. ते आमच्या बरोबर गप्पा पण मारत होते आणि ते त्यांचे किस्से सांगत होते की त्यांचे पण फ्रेंड होते. टेस्लाचा हा प्रॉब्लेम झाला, तो प्रॉब्लेम झाला. हा, खूप चिल आहे. असं काही टेन्शन नाही यायला दिलं. आणि त्यांनी चार्जर पण दिलं. आणि मग 10% चार्जिंग झाली तर मग आम्ही वॉक केलं आणि इथपर्यंत आलो आणि ओपन झाली. आता अनिकेत पूर्ण चार्ज कर. बट आय डोंट नो, अनिकेत रोज काय ना काहीतरी होत राहतं. लोक बोलतील एवढे डम आहेत दोघं जण. अरे इट्स पार्ट ऑफ. हा, आम्ही दोघं पहिल्यांदाच करतोय. ऑफकोर्स काय ना काहीतरी उचापत्या होणारच. नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. पण प्लीज बाहेर जाताना मोबाईल खरंच बंद होऊ शकतो. त्यांच्याकडे चार्जर होतं म्हणून. नाहीतर आम्हाला टोच करावी लागली असती. देर इज नो अदर वे. त्यांनी जो की कार्ड दिलेला आहे प्लीज तो वॉलेटमध्ये ठेवा. आणि अनिकेतचं वॉलेटमध्येच आहे. वॉलेट प्लीज स्वतः बरोबर ठेवा. माय गॉड. काहीतरी केलं पाहिजे ना. मिल गया. हे बघा वरचा व्यू बघा. ये कोई तो मरा है इधर कीड़ा ऊपर. बट बाकी आकाश बघा. संध्याकाळची 6 वाजतायत. सीन असा आहे. अनिकेत बोलत होता ते मी जाणार आहे गणपतींना इंडियाला. म्हणजे अगदी ऐन गणपतीला अनिकेत येणार आहे. मी थोडे दिवस आधी जाईन. तर त्याचं तेच रडगाणं चाललंय. एवढ्या लवकर चाललंय. एक मध्ये चेक पॉइंट लागलाय. लिस्ट मध्ये पण नव्हता ना अनिकेत की इथे थांबायचंय. तर आम्ही तरी पण गाड्या येत होत्या म्हणून थांबलो. पण एवढा सुंदर स्पॉट. यू शुड सी दिस. परत कर अनिकेत. म्हणजे दीज आर द व्ह्यू पॉइंट. असं टाइमपास करता करता तुम्ही थांबायचं तर थांबू शकता. आणि एवढे सुंदर आहे. आम्ही एमरेल्ड लेक करून त्याच्यानंतर ती दूधवाली नदी करून ते 2 स्पॉट करून निघालोय. वाजले 6:30 आणि आमचं हॉटेल बुकिंग आहे आजचं, जे की आहे कॅनमोरला, जिथे जायला इथून 1 तास लागेल. आणि किती इज ऍक्च्युली डकफिट आणि टेस्लामध्ये ना असं स्ट्रेट आहे पाय ठेवायला. डकफिट वाल्यांसाठी काय नाही केलेलं.
तर त्याचा पाय दुखतो, त्याच्या सपाट तर त्याचा पाय दुखतोय थोडासा. तर आम्ही विचार केला की एक तो वॉटरफॉल आहे तो स्किप करू आज, आणि एवढं सगळं करून थोडंसं दमायला पण होतं. तर आता आम्ही डिरेक्टली हॉटेलला जाणार आहोत. हॉटेलला जाऊ, चेक इन करू, तिथे थोडं रेस्ट करू अर्धा तास, आणि त्याच्यानंतर मग डाऊनटाऊन एक्सप्लोर करायला निघू. नाउ दिस इज द वे टू कॅनमोर. अल्बर्टाच्या वेशीच्या एंट्रीवर हा व्ह्यू आहे. वेशीच बोलतात ना अनिकेत. होतं एक मागे गावदेवी मंदिर होतं. Look at this. इथे तर फास्ट चालवायचीच नाही बाई, आरामात चालवा. 90ची जी स्पीड लिमिट आहे. देखा जितना देखा जा सकता था, पर दो आंखों से कितना ही देखा जा सकता है. अॅनिमल्स साठी क्रॉस करायला आहे इथून तिथे. शपथ, तिथे झाडं झाडं पण आहेत खूप सारी. पण आहे. फक्त प्राण्यांसाठीच आहे क्रॉस करायला. काय भारी ना. ते रस्त्यावर नाही आले पाहिजे. किती विचार करतात रे लोक. न्यू माउंटन्स लोडेड गाईज, न्यू माउंटन लोड. आणि आमचा हिरो मस्त पैकी गाडी चालवता चालवता बर्गर खातोय. ब्युटिफुल अल्बर्टा, ब्युटिफुल. म्हणजे लिटरली ब्रिटिश कोलंबियापेक्षा सुंदर आहे. मला खूप दुःख होत आहे असं बोलायला. आम्ही ऑन द वे हायवेवर थांबलोय बाजूला, आणि यू शुड चेक आउट द व्ह्यू. आम्ही सुसू ब्रेक घेतलाय, एका व्ह्यू पॉइंटवर थांबलोय, आणि एवढा सुंदर. सो आम्ही कॅनमूर डाऊनटाऊनला पोहोचलोय. आमचं हॉटेल आता 1 मिनिटावर आहे, 200 मीटर्स. आणि मी तुम्हाला ही जागा दाखवेल. म्हणजे या जागेच्या चारही बाजूंनी फक्त माउंटन्स आहेत, फक्त माउंटन्स आहे ना अनिकेत. आणि एवढी क्यूट जागा आहे. आपण ही एक्सप्लोर करू, सकाळी पण बघू, थोड्या वेळानंतर थोडं फ्रेश होऊन इथे वॉकला पण येऊ. इट्स अ व्हेरी व्हेरी क्यूट प्लेस. पोहोचलोय आणि आमच्या घरी आलोय. आय विल गिव्ह यू अ क्विक टूर ऑफ इट. डिशवॉशर आहे इथे, सगळ्या मशीन दिल्यात. हे सगळं पण काय काय दिलं आहे, मे बी कॉफी. क्लिनिंग साठी पण सगळं दिलेलं आहे. बेसिक युटेन्सिल्स पण दिलेत. व्हॉट इज टेबल सॉल्ट आहे, ओके. ओव्हन आहे, सो गिव्हन मायक्रोवेव्ह. मध्ये काय काय आपण बघूया. हो, ओव्हन साठी हे लागतात, हे दिले. बॅग्स पण दिल्यात, बाउल्स दिलेले आहेत, हे ओव्हन मध्ये जर लागेल. आणि बाकी नॉर्मली ज्या प्लेट्स वापरायला लागतील त्या. ओके, कप. वाव, दिस इज ब्युटिफुल. ओके, तर 3 युटेन्सिल्स पण दिले. सगळा इन शॉर्ट सेटअप त्यांनी दिलेला आहे ऑलमोस्ट. चेक इन केलं, फ्रेश झालो, आणि आता कॅनमूर डाऊनटाऊन एक्सप्लोर करतोय. सो लेट्स गो. खूप छान असं क्यूटशी जागा आहे. म्हणजे 3-4 फ्लोर इज मॅक्स आय गेस इथे, है ना. हाय राईस अलाउच नाही करणार. व्ह्यूज आहे. टॅकोस टकीला इथे आहे. मला एक मस्त पक्षी दिसलाय. हे बॅकयार्ड आहे, आणि बॅकयार्ड एवढं छान लेक आहे. तिथे त्यांनी बोट पण ठेवली आहे, आणि माउंटन व्ह्यू. इधर जा रहे हैं. छान
छान रेस्टोरेंट मिळालंय, तो आज का डिनर यही करेंगे. Say please. 10:30 इन द नाईट आणि आत्ताशी अंधार पडतोय, म्हणजे अजून फुल काळोख पण नाही झालेला. आता आमचं जेवण झालेलं आहे, आम्ही हॉटेलला परत चाललोय. सो दॅट्स इट फॉर द डे गाईज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर. या